राज्यातील 288 नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर अशा 2 टप्प्यात मतदान पार पडलेलं पालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर शिंदेंच्या शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसलाय. या निवडणुकीत भाजपला 120, शिंदेंच्या शिवसेनेला 60, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 36 जागांवर यश मिळालंय. महाविकास आघाडीत काँग्रेसला 30, ठाकरेंच्या शिवसेनेला 9, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ठिकाणी विजयाचा गुलाल उधळता आलाय. निकालाचे एकूण चित्र पाहता 288 पालिकांपैकी महायुतीच्या ताब्यात 217, तर महाविकास आघाडीला 48 ठिकाणी यश मिळालंय. 23 पालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलीय. नगर परिषद निवडणुकीतील महायुतीच्या घवघवीत यशानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलंय. 2014 पासून भाजपचा वरचष्मा कायम असून ग्रामीण भागातही पक्षाची पकड मजबूत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 2014 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने शहरांपासून गावांपर्यंत विजय मिळवलाय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपची मतं कमी झालेली नाहीयेत. ग्रामीण भागातही मतदारांनी भाजपला मोठी पसंती दिल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी देखील निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा विधानसभेनंतर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांमध्ये देखील महायुतीला दैदिप्यमान यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत भाजपने सेंचुरी मारली आहे, तर शिवसेनेने हाफ सेंचुरी क्रॉस केली आहे. शिवसेनेने कमी जागा लढवून जास्तीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या जागा जिंकत स्ट्राईक रेट कायम ठेवल्याचं शिंदेंनी म्हटलंय. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी पुणे जिल्ह्यात मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दादागिरी पाहायला मिळाली आहे. अजित पवारांनी आपल्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा करिश्मा करत ताकद दाखवून दिली आहे. 17 पैकी तब्बल 10 ठिकाणी अजित पवारांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आलेत. पुणे जिल्ह्यात 14 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून या सर्व ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जोरदार प्रदर्शन पाहायला मिळालं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बारामती, इंदापूर, भोरसह एकूण 10 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदावर विजय मिळवत पुणे जिल्ह्यात आपणच मोठा भाऊ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. यावर अजित पवारांनी सुद्धा पुणे जिल्हा कोणाच्या पाठीमागे आहे ते पहा अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने अभूतपूर्व विजय मिळवत आपला झेंडा फडकवलाय. या निवडणुकीत 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून त्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या नगराध्यक्ष बनल्यात. मोहोळच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मानही त्यांनी मिळवलाय. आपल्या विजयानंतर सिद्धी वस्त्रे यांनी मोहोळच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानले. जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली, यासाठी मी कृतज्ञ आहे. प्रचारादरम्यान माझ्यावर आणि पक्षावर अनेक टीका झाल्या, मात्र विजयाने या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय. तसेच मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं वस्त्रे यांनी सांगितलंय. यवतमाळ जिल्ह्यातील नेर नगर परिषदेत जांभा उर्फ सचिन कैलास कराळे नावाच्या तरुणाने ऐतिहासिक विजय मिळवलाय. जांभाच्या विजयाची जिल्ह्यात जोरदार चर्चा होते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, खिशात पैसे नाहीत, स्वतःचे बँक खातेही नाही, अशा परिस्थितीत जांभाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत प्रस्थापित नेत्याला आसमान दाखवत विजय त्यांनी खेचून आणलाय. जांभा हा निस्वार्थी सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची, स्वतःचे हक्काचे घरही नाही. गेली अनेक वर्ष तो कधी रुग्णालयात कधी मित्राच्या हॉटेलमध्ये मुक्काम करून राहतो, तरीही तो गरीब रुग्णांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असतो. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक गरजू रुग्णाला तो आधार देतो. गरिबांचे प्रश्न सोडवणं, रुग्णसेवा करणं अशी त्याची जनसेवा नेरमध्ये सर्व परिचित आहे. याच निस्वार्थ कामाची पोचपावती नेरच्या जनतेने निवडणुकीत त्याला दिली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने शनिवारी संरक्षण मंत्रालयात तैनात असलेल्या लेफ्टनंट कर्नल अधिकाऱ्याला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. उत्पादन विभागात तैनात असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांच्यावर बेंगळुरू येथील एका कंपनीकडून 3 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने शर्मा यांच्या घरातून
2.36 कोटी रुपये जप्त केलेत. सीबीआयने शर्मा यांच्या पत्नी कर्नल काजल बाली यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल केलाय. झडतीदरम्यान काजल यांच्या घरातून 10 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. काजल ही राजस्थानातील श्री गंगानगर येथील डिव्हिजन ऑर्डिनन्स युनिटची कमांडिंग ऑफिसर आहे. या प्रकरणात मध्यस्थ विनोद कुमारलाही अटक करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भारतीय रेल्वेनं रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून आज करण्यात आली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी येत्या 26 डिसेंबर पासून करण्यात येणार आहे. रेल्वेचा खर्च आणि प्रवाशांवरील खर्चाचा भार याचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं भारतीय रेल्वेने म्हटलंय. भारतीय रेल्वेनं उपनगरीय सेवा आणि मासिक सीझन तिकिटाच्या दरात वाढ केलेली नाहीये. याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजे जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी 215 किलोमीटर पर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीयेत. जनरल तिकिटाचे दर 215 किलोमीटर पासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर 1 पैसा अशा प्रकारे वाढवण्यात आलेत. मेल आणि एक्सप्रेस नॉन एसी साठी 2 पैसे प्रति किलोमीटरची वाढ करण्यात आली आहे. तर वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर 2 पैसे अधिक मोजावे लागतील. उपनगरीय रेल्वे आणि मासिक सीझन तिकीट म्हणजेच MSTचे दर वाढवण्यात आलेले नाहीयेत. त्यामुळे मुंबईकरांना मात्र दिलासा कायम आहे. इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना तोशखाना 2 प्रकरणी 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे आंदोलनाचं आवाहन करण्यात आलंय. आदियाळा तुरुंगात वकिलांशी बोलताना इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना देशव्यापी आंदोलनासाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. इम्रान खान यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. मात्र इम्रान खान तुरुंगात असल्यामुळे त्याच्या अकाउंटवरून हे निवेदन सोशल मीडियावर कोणी पोस्ट केलं हे समजू शकलेलं नाहीये. खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांना मी रस्त्यावरील आंदोलनासाठी तयार राहण्याचा संदेश पाठवलाय. सर्व देशाला आपल्या हक्कांसाठी उभं राहणं गरजेचं आहे. संघर्ष हीच आराधना आहे. पाकिस्तानींच्या स्वातंत्र्यासाठी मी हौतात्म्य देखील पत्करायला तयार आहे, असे इम्रान खान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात झाला, ज्यात तिला किरकोळ दुखापत झाली आहे. नोरा फतेही सनबर्न फेस्टिवलमध्ये डेव्हिड गुएटा सोबत तिच्या नियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. त्यावेळी तिच्या कार चालकानं एका दुसऱ्या वाहनाला धडक दिली आहे. विशेष म्हणजे या अपघातानंतरही नोराने स्टेजवर परफॉर्म केलं. दुखापत झाल्यानंतर काही तासातच तिनं मुंबईतील DJ डेव्हिड गुएटा सोबत स्टेजवर हजेरी लावली. यानंतर आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अपघाताबाबतची माहिती दिली आहे. नोरा म्हणाली, मी सध्या ठीक आहे. दुपारी माझ्या कारचा गंभीर अपघात झाला होता. मद्यपान केलेल्या एका व्यक्तीची कार माझ्या गाडीला जोरात धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की मी माझ्या गाडीच्या दरवाजावर आदळली. माझं डोकं खिडकीवर जोरात आदळलं, पण मी जिवंत असून आता बरी आहे. ACC अंडर-19 आशिया चषक 2025च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी धुव्वा उडवत विजेतेपद पटकावलंय. ICC अकादमी मैदानावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना समीर मिन्हासच्या 172 धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर 347 धावांचा डोंगर उभा केलाय. प्रत्युत्तरादाखल 348 धावांचा पाठलाग करणारा भारतीय संघ अवघ्या 156 धावात गारद झालाय. कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी हे अपयशी ठरलेत. दीपेश देवेंद्रने सर्वाधिक 36 धावा केल्या. पाकिस्तानच्या अली रजाने 3 बळी घेत भारताचा डाव 26.2 षटकात संपवला. फलंदाजी आणि गोलंदाजीतील सुमार कामगिरीमुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय.